आपल्या पलूस शहरामध्ये प्रथमच धन्वंतरी सिटी स्कॅन सेंटर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह 24 तास सेवा उपलब्ध। 3D सिटी स्कॅन, डोक्याचा, छातीचा, पोटाचा, मणक्याचा व सांध्याचा सिटी स्कॅन, तसेच जलद मल्टी स्लाइस सिटी स्कॅनची सुविधा। धन्वंतरी सिटी स्कॅन सेंटर नवीन एसटी स्टँडच्या पाठीमागे सुमंगल हॉस्पिटल व ICU तळमजला पलूस। संपर्कासाठी 95 18 31 09 35 किंवा 94 21 22 0502। तासगाव कराड मार्गावर पलूसमध्ये टँकर उलटला। दुभाजकावर रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांची मालिका सुरूच। विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पलूस शहरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला। जुन्या बस स्थानकाजवळील मीनाक्षी टॉकीज समोर रस्त्यावरील दुभाजक डिवायडर अंधारात चालकाच्या लक्षात न आल्याने भरधाव टँकर थेट दुभाजकावर चढून रस्त्यावर पलटी झाला। या अपघातात टँकरचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मोकळा टँकर क्रमांक KA 32 AA 8939 तासगावकडून कराडच्या दिशेने जात होता। शुक्रवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास टँकर पलूस शहरात आला असता मीनाक्षी थिएटर समोर रस्त्यावर असलेल्या दुभाजक चालकाला न दिसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर जोरदार धडक देऊन उलटला। पहाटेच्या वेळी रस्त्यावर इतर वाहतूक व वर्दळ नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातांचा ब्लॅक स्पॉट, प्रशासनाचे दुर्लक्ष। पलूस शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर जुन्या बस स्थानक आणि मीनाक्षी थिएटर परिसरात दुभाजकावर योग्य रिफ्लेक्टर्स, रेडियम्स पट्ट्या किंवा पथदिव्यांची पुरेशी सोय नाही। त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी वाहन चालकांना दुभाजकाचा अंदाज येत नाही। या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असूनही महामार्ग प्रशासन अथवा संबंधित यंत्रणा ढिम्म आहे। आणखीन किती निष्पापांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक आणि वाहन चालक विचारत आहेत। तात्काळ या ठिकाणी गतिरोधक, रिफ्लेक्टर्स आणि धोक्याच्या सूचना फलक लावावेत, अशी जोरदार मागणी होत आहेत।